नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं प्राजक्ता सर्वे ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप सारे स्वागत करत आहे। आज कसलाही ब्लॉग नाही, आज व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे। ते म्हणजे टायटल आणि थंबनेल वरनं तुम्हाला समजलंच असेल की युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि आपल्याला कमेंट आली होती 2 दिवसापूर्वी की युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं ते सांगा। तर म्हटलं आपण युट्यूब चॅनलचा टिप्स देत आहोत, तर सगळ्यात पहिले आपण बेसिक पासून स्टार्ट करूयात। म्हणजे युट्यूब चॅनल खरंच बनवायचं कसं, तर तेच आपण तिथून स्टार्ट करूयात। तर मी इकडे मोबाईल वगैरे याची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करते, तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगते आहे। मला माहिती नाही बॅकग्राऊंडला किती आवाज येत असेल वगैरे, पण मला इथे व्यवस्थित प्रकाश वाटत होता, क्लिअरिटी चांगली येते। डे मध्ये हे चांगलं असतं की तुम्हाला रिंग लाईटची गरज वगैरे लागत नाही, पण आता खूप साऱ्या जणांच्या घरामध्ये थोडंसं फर्निचरचं वगैरे काम चालू आहे, त्यामुळे थोडंसं ठक ठाक असला आवाज येतो, सो ऍडजस्ट करा। तर चला, काहीही तुम्हाला शंका असेल युट्यूब रिलेटेड, काही कमेंट असेल मला नक्की सांगा। स्क्रीन रेकॉर्डिंग मी इकडे चालू करते, तुम्हाला साईडला सगळं काही दिसत आहे करायचं। चला त्याची स्टेप बाय स्टेप आपण सेटिंग बघूयात। सगळ्यात पहिले मी इकडे मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करते, जेणेकरून तुम्हाला इकडे साईडला सगळं काही दिसत असेल। सो सगळ्यात पहिले आपण गुगल वरून सुद्धा हे करू शकतो। तर इकडे जे युट्यूब वरती अकाउंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरती प्लस आयकॉन दिसत असेल, प्लस आयकॉन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं चेकिंग इन्फो म्हणून येईल, इथे आता तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचं आहे। तर क्रिएट अकाउंट वरती आपण क्लिक करत आहोत। आपल्याला काही बिझनेस अकाउंट किंवा बिझनेस साठी करायचं नाहीये, पर्सनल यूज, तर पर्सनल यूज वरती आपण क्लिक करूयात। आता फर्स्ट नेम आपण देऊयात इकडे, समजा फॉर एक्झाम्पल काहीही देऊ शकता तुम्ही, निर्वी देत आहे मी समजा, ठीक आहे। आणि सरनेम मी प्राजक्ता माझं नाव, कारण आपण थोडस प्रॅक्टिकल बघत आहोत। असं काही नाव, समजा फॉर एक्झाम्पल तुमचं माझंच घ्या, प्राजक्ता सर्वे असं टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे ती टाकायची आहे, ठीक आहे। जेंडर मेल फिमेल ते टाकायचंय, देन नेक्स्ट करायचं आहे आपल्याला। आता इथे आपल्याला ना त्यांनीच 2 ईमेल दिलेले आहे ऑलरेडी, आणि एक खाली तिसरा ऑप्शन आहे क्रिएट युअर ओन जीमेल ऍड्रेस असं म्हणून, सो तुम्ही ते सुद्धा करू शकता। सो इकडे मी चला डायरेक्टली mirbiprajekta@gmail.com घेते आणि नेक्स्ट करत आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्ही काही पासवर्ड टाकू शकता, ठीक आहे। पासवर्ड जो आहे तुम्ही नोट्स मध्ये वगैरे सेव्ह करून ठेवू शकता। येस आय एम इन असं क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे। सो हे केल्यानंतर जेव्हाही तुम्ही बघा युट्यूब चॅनल ओपन करत आहात, फर्स्ट टाइम आहात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॅकिंग ही खूप कॉमन झालेलं आहे, त्यामुळे 2 स्टेप व्हेरिफिकेशन तुम्हाला नेहमी ऑन करून ठेवायचं आहे। 2 स्टेप व्हेरिफिकेशन मध्ये रिकव्हरी मेल, रिकव्हरी मोबाईल नंबर हे आलंच पाहिजे। आता तुम्ही इकडे बघू शकता, आपल्या इकडे व्यवस्थितरित्या आपलं लॉग इन झालेलं आहे, निर्भी प्राजक्ता म्हणून जे अकाउंट आपण क्रिएट केलं, ओके। तर त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे दिसतंय बघा, आणि खाली दिसत आहे त्या निर्भी साळवेवर किंवा निर्भी प्राजक्ता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जर त्या लोगो वरती किंवा त्या नावावरती क्लिक केलं की अशा पद्धतीने येत आहे। खाली आहे क्रिएट चॅनल, क्रिएट चॅनल वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता पिक्चर, प्रोफाईल पिक्चर तुमची स्वतःचा, किंवा मग कॅनवा वापरू शकता, किंवा मग पिक्सल लॅब वापरू शकता। कॅनवा स्टार्टिंग आहे तर कॅनव्हास वापरा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन। आता बघा इकडे व्ह्यू चॅनल बघूयात आपण। बघा आपलं चॅनल क्रिएट झालेलं आहे, पण आता याच्या काही सेटिंग्स कराव्या लागतील। सो त्यासाठी आपल्याला हे बॅक घ्यायचं आहे आणि डायरेक्टली जायचं आहे क्रोम वरती। तर क्रोम वरती गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला ह्या 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे। 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला डेस्कटॉप मोड भेटतो बघा, तर इथे टाईप करायचं आहे YT स्टुडिओ, ठीक आहे। YT स्टुडिओ टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला युट्यूब स्टुडिओ दिसेल, त्याच्यावर लॉंग प्रेस करायचं आहे आणि ओपन इन न्यू टॅब असं करायचं आहे। त्यावरती क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता इकडे आपला नवीन टॅब ओपन झालेला आहे। त्यावरती क्लिक केल्यावर कंटिन्यू टू स्टुडिओ असं यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं लोडिंग येईल, इकडे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम सुरू आहे। सो इकडे आपलं अकाउंट ओपन झालेलं आहे, त्यांनी सांगितलंय वेलकम टू युट्यूब स्टुडिओ, कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला काही बेसिक सेटिंग्स करणं खूप गरजेचे आहेत। आता तुमचं जे काही निश आहे, म्हणजे चॅनलची कॅटेगरी आहे, फॉर एक्झाम्पल ब्लॉग आहे तर क्लिप अँड ब्लॉग्स मध्ये येईल, म्हणजे त्याची कॅटेगरी जे आहे आपल्याला सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे। कुकिंगची असेल तर हाऊ टू मध्ये कोणी टाकतं किंवा कोणी पीपल अँड ब्लॉग्स मध्ये टाकतं, चला ते सुद्धा करूयात। तर इकडे खाली तुम्हाला सेटिंगचा आयकॉन दिसेल, त्या सेटिंगच्या आयकॉन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। देन इकडे डिफॉल्ट युनिट करन्सी USD ठेवायचं सध्या,
देन चॅनल मध्ये आपल्याला जायचं आहे. चॅनल मध्ये गेल्यानंतर कंट्री ऑफ रेसिडेन्स इंडिया इकडे सिलेक्ट करायचं आहे. आता कीवर्ड्स, फॉर एक्झाम्पल तुमचं चॅनल व्लॉगिंग रिलेटेड आहे तर इकडे टाकायचं आहे व्लॉगिंग किंवा डेली व्लॉग. जे व्लॉगिंग रिलेटेड तुम्हाला कीवर्ड सापडतील ते सगळे यामध्ये टाकायचे. देन जायचं आहे ऍडव्हान्स सेटिंग मध्ये. ऍडव्हान्स सेटिंग मध्ये आता इथे बघा आपलं काही किड्स साठीचं चॅनल नाहीये, व्लॉगिंगचं आहे. जर किड्सचं असेल तर मग यस, तुम्ही हे किड्स चॅनल साठी किड्सचं चॅनल असेल तर यस सिलेक्ट करायचंय. किड्सचं नसेल तर नो सिलेक्ट करा. आणि त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक व्हिडिओ टाकल्यानंतर मी सिलेक्ट स्वतः केलं पाहिजे यस की नो, तर ते सुद्धा तुम्ही तिसरा ऑप्शन चूज करू शकता. ऑटोमॅटिक कॅप्शन हे जे आहे ऍडव्हर्टाइजमेंट क्लिप्स हे आपल्याला इथे काहीच करायचं नाहीये. देन जायचं आहे फीचर इलिजिबिलिटी कडे. इथे इंटरमिजिएट फीचर जे 2 नंबरचं आहे ते आपण व्हिडिओ टाकल्यानंतर ते इलिजिबल होऊन जातं. ठीक आहे. आता इथे आपण अपलोड डिफॉल्ट मध्ये जाऊयात. चॅनल झाल्यानंतर अपलोड डिफॉल्ट, व्हिजिबिलिटी टॅग्स. आता इथे तुम्ही डायरेक्टली टॅग्स करू शकता, जसं की व्लॉगिंग, डेली व्लॉग, असं जे कीवर्ड्स मी तुम्हाला सांगितले आहेत तसं टाकू शकता. किंवा मग जो तुम्ही व्हिडिओ टाकला त्याच्या खाली सुद्धा तुम्ही टॅग्स टाकू शकता. पण आता जर आपण विचार केला तर टॅग्स एवढं इम्पॉर्टंट नाहीये, फक्त टायटल आणि डिस्क्रिप्शन खूप इम्पॉर्टंट आहे. सो टॅग्सला आता तेवढं महत्व नाही आहे. त्यानंतर ऍडव्हान्स सेटिंग मध्ये जायचं. ऍडव्हान्स सेटिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं येतं कॅटेगरी. कॅटेगरी सिलेक्ट करणं खूप खूप गरजेची आहे. आता इथे बऱ्याच कॅटेगरी तुम्हाला दिसते. आता आपलं व्लॉगिंग आहे त्यामुळे आपण पीपल अँड ब्लॉग्स मध्ये करत आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे टेकचे चॅनल आहे ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एज्युकेशनचे चॅनल आहे ते एज्युकेशन मध्ये, अशा भरपूर कॅटेगरीज आहे. आता आपलं व्लॉगिंगचं आहे त्यामुळे आपण पीपल अँड ब्लॉग्स हे सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर खाली काहीच करायचं नाहीये. त्यानंतर परमिशन, कम्युनिटी मॉडरेशन, क्रिएटर, डेमोग्राफिक्स इकडे काहीच करायचं नाही, डायरेक्ट सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक अजून गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला जायचं आहे कस्टमायझेशन मध्ये. बघा मी कुठे क्लिक केलंय, कस्टमायझेशन मध्ये जाऊन तुम्हाला सगळ्यात महत्वाचं चॅनल आर्ट टाकायचं आहे. आपलं जे चॅनल बॅनर असतं वरती बघा इथे अपलोड वगैरे दिलेलं आहे ते टाकायचं आहे. देन तुम्हाला प्रोफाईल पिक्चर सिलेक्ट करायचं आहे. देन हँडल्स चूज करायचं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये सांगायचं की हॅलो माझं असं ब्लॉगिंगचं चॅनल आहे किंवा तुमचं चॅनल कशा रिलेटेड आहे ते तुम्हाला इकडे टाकायचं आहे. किंवा तुम्ही इकडे मेल जो तुमचा आहे तो जर तुमचं चांगलं अकाउंट नंतर ग्रो झालं, जर कोणाला कोलॅबरेशन येत असेल तर तो मेल तुम्ही इथे ऍडिशनल नंतर ऍड करू शकता. स्टार्टिंग पासून केलं काहीच हरकत नाहीये. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे लिंक्स आहेत, लिंक इथे दिसत आहे तिथे तुम्ही तुमचे एक्स्ट्रा जे काही हँडल्स आहेत जसं की इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं ते इकडे ऍड करू शकता. आणि सगळं काही व्यवस्थित आपलं झाल्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं चॅनल इकडे बनवू शकता. सो तुम्ही बघितलं मी चॅनल कसं ओपन करायचं, काय ओपन करायचं हे सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. आता चला आपण आता एवढं चॅनल केलंच आहे तर आता आपण डायरेक्टली जाऊयात युट्यूब वरती. आणि युट्यूब वरती आपण बघूयात की आपलं चॅनल जे आहे आपण व्हिडिओ कशा पद्धतीने टाकायचा. तर सगळ्यात प्रथम इथे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव सुद्धा चेंज करू शकता. नंतर जर तुम्ही आधी जेव्हा चॅनल आपण क्रिएट केला आहे तेव्हा करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की नाही चेंज करायला पाहिजे तर इथून सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल क्रिएट व्हिडिओ. ऑलरेडी तुम्ही शूट केला असेल तर शॉर्ट असेल तर शॉर्ट मधून अपलोड करू शकता. व्हिडिओ असेल तर व्हिडिओ मधून अपलोड करा. लाईव्ह तर नंतरच, आधी आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर अपलोड व्हिडिओ मध्ये जायचं आहे. तुम्हाला कोणताही एक रॅन्डम इथे मी व्हिडिओ घेत आहे. फॉर एक्झाम्पल हा मी व्हिडिओ घेतला. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे टायटल, डिस्क्रिप्शन हे सगळं काही टाकायचं. एक वेळ तुम्ही हा अपलोडिंगला टाकून नंतर वायटी स्टुडिओला जाऊन तिथून सुद्धा एडिट करू शकता. वायटी स्टुडिओ काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये वायटी स्टुडिओ नक्की टाईप करा. सो मी त्यावरती वायटी स्टुडिओवरती डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल. अनालिटिक्स काय असतं, कशा पद्धतीने तुम्ही तुमचा अनालिटिक्स बघायला पाहिजे, वायटी स्टुडिओचा कसा यूज तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलसाठी करायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. जेवढं मला नॉलेज आहे तेवढं मी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. इथे भरपूर सेटिंग्स आहेत. तुम्हाला तुमचं टायटल कशा रिलेटेड आहे, काय आहे, आणि नंतर इकडे पब्लिक करायचं आहे. सध्या तर माझं काय नाही. आणि मग अपलोड शॉर्ट्स अशा पद्धतीने करायचा. शॉर्ट्स असेल, व्हिडिओ असेल, आणि नंतर मग तो जेव्हाही तुम्ही व्हिडिओ अपलोड करत आहात, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची, शॉर्ट असेल किंवा मग लॉंग व्हिडिओ असेल तर तो लगेच पब्लिक करायचा नाही. एक 10 ते 15 मिनिटं त्याला टाइम द्यायचा. आणि देन
तो नंतर पब्लिक करायचा, जेणेकरून युट्यूबला सुद्धा सिग्नल जातात की हा व्हिडिओ आपला कशा रिलेटेड आहे, आणि त्यानंतर पब्लिक करायचा. सो अशा पद्धतीने आय होप तुम्हाला समजलं असेल की चॅनल कशा पद्धतीने क्रिएट करायचं. काहीही समजलं असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा, किंवा तुम्ही मला डायरेक्टली इन्स्टाला मेसेज करू शकता. सो हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि ज्यांनीही कमेंट केली होती त्यांनी या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा की त्यांना हा व्हिडिओ कसा वाटला. चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. बाय.